नमस्कार, मी माया बंग. मी आपल्यापुढे आम्ही केदारनाथ यात्रेला गेलो होतो. केदारनाथची सफर केली आणि इतकं आनंद वाटलं की आम्हाला बस. जाताना आम्ही सगळे घोड्यावरून गेलो. जाताना इतकं की घोड्यावरून जाताना आमचे घोडे मागे-पुढे होत होते. पावसाळ्याचे दिवस होते. इतकी भीती वाटायची की काय करायचं? पण मनामध्ये मी नामस्मरण देवाचंच नाव घेत होते. गुरुदेव दत्त, शंकर भगवान, ओम नमः शिवायचा माझा कंटिन्यू जप चालू होता. मी जराशी माझ्या बहिणी वगैरे आम्ही सगळं पुढे जायचो. माझ्या बहिणीचा घोडा लांब, माझं खूप लांब अंतरावर, त्यांचं पुढे, माझं आमच्या मागे असं व्हायचं. एका ठिकाणी तर घोड्याने साक्षात पायच टेकवले होते. पण मी नामस्मरण काही सोडलं नाही. शंकर भगवानचे नाम चालूच होते माझ्या तोंडामध्ये. थोडे पुढे जात जात आम्ही संध्याकाळी आम्हाला 5-6 वाजले जाताना. गेलो आम्ही तिथे. जात नाही तिथेच लाईनीत उभं राहताच साक्षात आम्हाला पावसाने हे दाखवलं. साक्षात आमच्या अंगावर एकदम की नाही एकदम असं गाराचा पाऊस पडला ना, इतकं मस्त वाटलं. आम्ही एकदम ओलो चिंब झालो आणि त्या पावसाच्या याच्यामध्येच आम्ही ओलं असतानाच आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. आम्हाला साक्षात केदारीनाथांचं दर्शन झालं. मग आम्ही कंटिन्यू पाऊस चालू होता तिथे. मग आम्ही पटकन मग दर्शन घेतलं, पटकन बाहेर आलो आणि मग तिथेच आम्हाला मग आम्ही चालत मग खाली पायऱ्यापर्यंत उतरत आलो. आम्हाला मग एका ठिकाणी आम्ही थांबलो. मग तिथे खूप गर्दी होती. सगळे म्हणजे जेणेकरून ते लोकं जाण्याच्या घाईमध्ये होते. ते संध्याकाळचे 5-6 वाजले आणि आमच्या लोकांनी सगळ्यांना बोलले, की "लवकर जा तुम्ही, लवकर या. पाऊस खूप जोरात पडणार आहे." कारण 2013 मध्ये इतकं प्रॉब्लेम झाला होता ना, तशी सगळ्यांच्या मनात तरी भीतीच होती. म्हणून आम्ही लोकांनी काय केलं, पटकन खाली आलो सगळे लोकं आणि घोड्यावाल्याला विचारलं. आम्ही 5 बहीण आहे. आम्ही 5 जणी होतो. आम्हाला प्रत्येकाला एक घोडा लागत होता. तरी आम्हाला तुम्ही घोडा द्या. जितके लागेल तितके आम्ही पैसे देऊ. पण आम्ही गेलो मग प्रत्येकाला घोडे भेटले. तिथे आतमध्ये जाऊन सगळ्यांनी हे केले आणि घोड्यांवर मग त्यांनी 5 घोड्यांचे 5 जणांना बसवलं त्या घोड्यावर आणि मग आम्ही गेलो. तरी पण जाताना मनामध्ये दुःखच होती, की आता पाऊस येईल का काय? पण देवाच्या कृपेने, शंकर गुरु महादेवाच्या कृपेने आणि केदारनाथेश्वरांनी आम्हाला बरोबर संध्याकाळच्या पावसाच्या आत आम्हाला नेऊन सोडलं तिथे. इतकं हे वाटलं ना, साक्षात देवाचं दर्शन घेतलं. म्हणजे आमच्या अंगावर त्यावेळेला इतका आनंद आणि एकदम मस्त पाऊस पडला ना, त्या ओलचिंब पावसामध्ये आम्ही देवाचं दर्शन घेतलं. हे बघून आम्ही साक्षात खूप आनंद झाला आम्हाला. म्हणून श्री केदारेश्वर महाराज की जय. ओम नमः शिवाय. थँक यू. चुकलं असेल तर क्षमा करा.